गुड मॉर्निंग स्टुडंट. मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजी. तर मी आज या ठिकाणी बायोलॉजीमध्ये आपण या ठिकाणी इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो हा टॉपिक आपण सुरू केलेला आहे. आणि ह्या टॉपिकचे आपण एक लास्ट लेक्चर आहे तो 11 नंबर हा आज आपण कंप्लीट करायचा आहे. तर स्टुडंट ह्याला काय करूया, हा जो लेसन जो आहे थोडासा आपण रिकॉल करूया. टॉपिक आहे बघा 11चा आहे, लेक्चर नंबर 11 इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो. थोडंसं काय करूया, एक 5 मिनिटाचा रिकॉल करूया आणि मग आपण याचा एंड करूया. तुम्हाला छान वाटेल. तुम्ही लेक्चर नंबर 1, 2, 3, 4, 11 या, तुम्हाला हे परफेक्ट येऊन जाणार. तर मी थोडं रिकॉल करतो. तर काय म्हटलंय ते बघा की ecosystem is a structural and functional unit of biosphere or ecology. लक्षात, इको मध्ये बघा, इको म्हणजे बायो, सिस्टम इंटरकनेक्टेड. तर यामध्ये बायोटिक आणि अबायोटिक, सजीव आणि निर्जीव इंटरॅक्शन करतात आणि हे इकोसिस्टम बनलं जाते. तुम्हाला माहित असेल टर्म इकोसिस्टम कोण दिलंय, तुम्ही सांगा. लेक्चर नंबर 1, 2 मध्ये दिलंय. बरोबर आहे, टॅन्सिली, TANSELY. टॅन्सिलीने काय केलंय, 1953 मध्ये टर्म इकोसिस्टम दिलेलं आहे. ठीक आहे. तर इकोसिस्टम कॅन डिवायडेड इन टू टेरिस्ट्रियल अँड ॲक्वेटिक. इकोसिस्टम ही 2 प्रकारात डिवाइड केल्या. टेरिस्ट्रियल भूचर, ॲक्वॅटिक जलचर पाण्यामध्ये. त्यानंतर बघा की तिने पॉइंट हे सांगितला की नॅचरल इकोसिस्टम निसर्गानं बनलेला आहे, बरोबर आहे, आणि आर्टिफिशियल इकोसिस्टम. त्यानंतर इकोसिस्टम मध्ये 2 कंटेंट तुम्हाला दिले बघा तुम्ही. स्ट्रॅटिफिकेशन दिले आणि झोनेशन. स्ट्रॅटिफिकेशन काय, व्हर्टिकल रो, समजले, आणि झोनेशन म्हणजे होरिझॉन्टल. जरा कंटेंट बघा लेक्चर नंबर 1, 2 मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा की इकोसिस्टम मध्ये जी प्रोसेस आहे या प्रोसेसचा सिक्वेन्स बघा विचारला जातोय सीईटीला. प्रोडक्टिव्हिटी, डिकम्पोजिशन, न्यूट्रिएंट सायकल, एनर्जी फ्लो. हे जे मेजर कंपोनंट आहेत हे या ठिकाणी महत्वाचं आहे. त्यानंतर की तुम्हाला या ठिकाणी ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी शिकवली होती आणि नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी कोण सांगणार. ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय. बघा, जर तुम्ही डायरेक्ट 11 नंबर लेक्चर बघत असेल तर चूक करताय. लेक्चर नंबर 1 पासून बघा, तर काय सांगितलं होतं बघा की प्लांटनं जितकं फूड तयार केले फोटोसिंथेसिस मध्ये त्याला आपण म्हणतोय ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. त्यातलं काही फूड रिस्पायरेशन साठी यूज केलं, मग ते रिमेनिंग फूड आहे त्याला म्हणायचं नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. या नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीवर ऑल जे काही हेट्रोट्रोपस ॲनिमल्स आहेत किंवा ॲनिमल्स त्यावर डिपेंड आहेत. लक्षात ठेवा. एक सिक्वेन्स ट्रॉफिक लेवलचं लक्षात ठेवा. प्रोड्युसर, हार्बिओर, कार्निओर, टॉप कॉर्निओर आणि डिकम्पोजर. डिकम्पोजरच्या मध्ये एक तुम्हाला डेट्रिटस फूड चेन पाहायला मिळते, लक्षात ठेवा. आणि डेट्रिटस ॲनिमल आहे अर्थवर्म, सीईटी साठी विचारणार. डेट्रिओस फूड चेन ही इंडिपेंडेंट आहे, लक्षात ठेवा. आणि डेट्रिओस फूड चेन नंतर डिकम्पोजर कोण आहे, बरोबर आहे, बॅक्टेरिया, फंजाई. काय करणार की त्या ऑर्गॅनिक मॅटरला इनऑर्गॅनिक मध्ये कन्वर्ट करतात आणि इनऑर्गॅनिक कंटेंट परत ग्रीन प्लांट ऍब्सॉर्ब करणार, फोटोसिंथेसिस करणार, फूड तयार करणार. बघा, एक संपूर्ण चेन पूर्ण तयार झाली की नाही बघा. त्यानंतर एनर्जी जी आहे, एनर्जीचा फ्लो जो आहे तो कसा आहे बघा, कोण सांगणार. युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ एनर्जी. एनर्जी एकदा पुढे गेल्यानंतर मागे येणार नाही. प्रोड्युसर मधलं एनर्जी हार्बिओरसला गेली, हार्बिओरस मधून कार्निओरसला गेली, कार्निओरस मधून टॉप कॉर्निओरस गेली. आणि एक तुम्हाला एक लॉ सांगितला माहितीये काय,
10% लीडरमॅन लॉ आठवते? आठवायला पाहिजे. काय वाटतं बघा की ज्यावेळी आपण प्रोड्युसर मधून हार्बिओरकडं एनर्जी पाठवताना ऍक्च्युली 10% ट्रान्सफर झाल्या आणि 90% एनर्जी हीटच्या फॉर्ममध्ये रिलीज झाल्या ऍटमॉस्फिअरमध्ये. याचा अर्थ काय आला बघा, जो पिरॅमिड बनलेला आहे त्याचा काय येणार आहे, टॉप आहे ॲपेक्स आणि खालचा बेस आहे बॉर्डर आहे. कारण प्रत्येक वेळी 10% एनर्जी काय व्हायला ट्रान्सफर होत चाललेली आहे. मुलांना हे जे ग्राफ दिलाय तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी महत्वाचा आहे. पिरॅमिड बायोमास बघितला आपण, अनेक दिलाय बघा. तुमच्या लक्षात आहे का बघा, इन्व्हर्टेड पिरॅमिड कुठं आहे सांगा. बरोबर आहे, ॲक्वॅटिक. जे काही ॲक्वॅटिक आहे तिथे तुम्हाला इन्व्हर्टेड म्हणजे उलटा दिसणार पिरॅमिड. पिरॅमिड कसं असते, त्रिकोण, परंतु उलटा पाहायला मिळणार. सगळं जे आपण कंटेंट बोलतोय ते काय आहे या ठिकाणी MCQ समोर तुमच्या समोर येणार आहे. लास्ट लेक्चर आहे, माझी तयारी आहे की तुम्हाला जरा अजून जरा छानपैकी येईल काय प्रयत्न चाललेला आहे. त्यानंतर बघा न्यूट्रिएंट सायकल होत्या. बघा की न्यूट्रिएंट सायकल व्हायला पाहिजेच. कसं होतं बघा या ठिकाणी की समजा कसं सायकल होईल बघा. कॅरोटमध्ये व्हिटॅमिन ए आहे. व्हिटॅमिन ए ह्युमन बिंगला पाहिजे. जर डेफिशियन्सी असेल तर नाईट ब्लाइंडनेस होणार, रात आंधळेपणा होणार. मग तो जो कॅरेट आहे प्रोड्युसर प्लांटने तयार केला, खाल्लं कोण आम्ही, ह्युमन बिंगनं, म्हणजे त्यातला व्हिटॅमिन जो आहे तो आमच्या बॉडीमध्ये आला का नाही. असं न्यूट्रिशन काय होणार, असं फिरत राहते. याला न्यूट्रिशन सायकल म्हटलं जाते. न्यूट्रिशन सायकल देअर आर 2 टाईप, गॅसियस अँड सेडिमेंटरी. कोण सांगणार, गॅसियस सायकल कुठली आहे? हा बरोबर आहे, तुम्ही सांगायला बरोबर आहे. कार्बन सायकल आणि एक राहिली बघा, कार्बन सायकल असायला पाहिजे आणि दुसरं नायट्रोजन सायकल, ही गॅसेस मध्ये आहे. आणि सेडिमेंटरी कुठली आहे, फॉस्फरस. फॉस्फरस जे आहे, जी चट्टान आहे, डोंगर आहे, माउंटेन आहे त्याच्यामध्ये असते. त्याचं वेदरिंग होते, जसं सॉईलचं फॉर्मेशन होणार का नाही तरच फॉस्फरस कंटेंट निघते. MCQ एक लक्षात ठेवा, तुम्हाला सरळ सरळ क्वेश्चन विचारणार. गॅसेस मधली कुठला आहे, कार्बन नायट्रोजन सायकल. सेडिमेंटरी कोण आहे, फॉस्फरस. लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला मी कार्बन सांगितलं होतं की आपल्या बॉडीमध्ये की 70% वॉटर आहे. एक जाहिरात आहे बघा, दाखवते 70% वॉटर आहे. मग 70% नंतर रिमेनिंग आहे ते फ्रूट आहे, ड्राय वेट आहे. आणि ह्या ड्राय वेटमध्ये 49% कार्बन आहे. आपण कार्बन यूज करतोय, कन्झ्युम करत असतोय लक्षात. आणि ओशनमध्ये 71% कार्बन काय आहे की डिझॉल्व्ह फॉर्ममध्ये, डिझॉल्व्ह फॉर्ममध्ये आहे. कार्बन महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. कार्बन शिवाय फोटोसिंथेसिस प्रोसेस होणार नाही. त्यानंतर फॉस्फरस सायकल एक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मी शिकवलं होतं इकॉलॉजिकल सक्सेशन. समजलंय, इकॉलॉजिकल सक्सेशन माहिती आहे का बघा. प्रायमरी बघितला तुम्ही, माहिती ना की या ठिकाणी लायकेन पासून क्लायमॅक्स कम्युनिटी पर्यंत गेलो, त्याला आपण काय म्हटलं, प्रायमरी. सेकंडरी सक्सेशन माहिती आहे काय बघा. इथं नाही आहे की काय झालेलं आहे, डिफॉरेस्ट्रेशन झाले किंवा जंगलामध्ये आग लागले आणि परत नवीन जंगल बनाले, तर याला काय म्हटलं, सेकंडरी सक्सेशन. मग मला सांगा, प्रायमरी सक्सेशन आणि सेकंडरी सक्सेशन याला जास्त वेळ कशाला लागेल, बरोबर आहे, प्रायमरी सक्सेशनला वेळ लागणार. लायकेन पासून फॉरेस्ट बनण्यासाठी बराचसा हजारो वर्षाचा टाइम गॅप आहे. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी लँडवर जर जीव बनत असेल तर त्याचा पायोनियर लायकेन आहे. आणि वॉटरमध्ये बनत असेल, पॉन्डमध्ये असेल तर तिथं पायोनियर फायटो प्लॅन्टॉन असणार आहे. आणि त्यानंतर आज आपल्याला आता बघायचं आहे लास्ट पॉइंट, त्याचं नाव आहे इको सर्व्हिसेस. नाव काय आहे, इको सर्व्हिसेस. बुक काय सांगते बघा, इको सर्व्हिस. सर्व्हिस द्यायला, सर्व्हिस सेवा देणे, सेवा देणे. बघा मुलांना, जर हे राहू दे, मी सांगतो माझ्या बघा. तुम्ही काय सकाळी, आज सकाळी उठला लवकर, लॉकडाऊन आहे, झोप पण लागत नाही, आणि दार उघडले, बेल वाजली आणि ते दार उघडला, तर पहिलं एक बिल आलं. प्लांट, तुमच्या शेजारी प्लांट लावा ना तुम्ही, प्लांट म्हणते हे घे बिल. कशाचं,
तर मी तुझ्या आसपास एवढा ऑक्सिजन रिलीज केला आहे. त्यानंतर 5 मिनिटांनी सन, सूर्याकडे एक बिल आलं. सन म्हणते तुझ्या घराला मी तुला एवढी लाईट देतोय मी, हे मला आता बिल दे. त्यानंतर काय आलं की रेन, पावसाकडनं ढगाकडनं एक बिल आलं की तुझ्या ह्याच्यासाठी मी इतकं वॉटर दिलेलं आहे प्युरिफाय. ह्या सर्वांनी जर पैसे मागितले तर काय होईल सांगा? कल्पना करू शकत नाही ना? बरोबर आहे. इको सर्व्हिसेस, इकोसिस्टम जे काही सर्व्हिस तुम्हाला द्याले ना, तुम्ही त्याच्या पैशामध्ये मोजमाप करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, आज आपण कोरोना व्हायरसमध्ये की बघतोय आपण की व्हेंटिलेटर लागतात आपल्याला. व्हेंटिलेटर म्हणजे ऑक्सिजनचा मास्क, आणि त्या ऑक्सिजनची कॉस्ट माहिती आहे? ते ऑक्सिजन जो काही तुम्हाला दिला आहे ते आर्टिफिशियली, त्याचं मोठेच्या मोठे बिल या ठिकाणी डॉक्टरकडनं दिले जाते. पण तो प्लांट काय करते, आम्हाला सर्व्हिस असेच देते, परंतु आम्ही त्याच्याकडे काय बघत नाही. एक जनरल गोष्ट आहे बघा, आपल्या आसपास घडणारी गोष्ट आहे. चल ठीक आहे, काय सांगते बघा, हेल्दी इकोसिस्टम आर द बेस्ट फॉर वाईड रेंज ऑफ इकॉनॉमिक, आर्थिक. जर इकोसिस्टम जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला आर्थिक फायदा होणार. इन्व्हायरमेंट अँड एस्टिक गुड्स अँड इकॉनॉमिक, तुम्हाला ह्या एन्व्हायरमेंटकडनं वेगवेगळ्या प्रकारचे फूड मिळणार, सर्व्हिसेस मिळणार. द प्रॉडक्ट इकोसिस्टम प्रोसेस आर नेम ॲज इको सर्व्हिसेस. हे जे इकोसिस्टम तुम्हाला प्रोडक्ट देते, जे उत्पादन द्याले तुम्हाला, त्याला म्हणायचं इकोसिस्टम सर्व्हिस. एक्झाम्पल काय आहे? हेल्दी फॉरेस्ट प्युरिफाय एअर. जर तुमच्याकडं ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट जास्त आहे तर काय झालं बघा, तर तुम्हाला या ठिकाणी प्युअर एअर मिळणार. काय मिळणार? प्युअर एअर तुम्हाला पाहायला मिळणार. तसं काय म्हणणार बघा, तुम्ही म्हणणार काय समजलं नाही. काय झालं बघा, हेल्दी फॉरेस्ट इकोसिस्टम प्युरिफाय एअर अँड वॉटर. बघा, आज ॲमेझॉनचं जंगल आहे, अमेरिकेच्या भागात आहे, ब्राझीलमध्ये आहे, वेगवेगळ्या देशाने काय केलं, त्याचं डिस्ट्रीब्युशन करून घेतलेलं आहे. हे ॲमेझॉनचं जंगल हे अर्थचं लंग्स आहे, लंग्स. सायंटिस्ट म्हणतात ह्यामध्ये छेडछाडी केला, तुम्ही जर डिफॉरेस्ट्रेशन केला तर पृथ्वीला ऑक्सिजन मिळणार नाही. 21% ऑक्सिजन कोण द्याले? ॲमेझॉन फॉरेस्ट द्याले. पण आपण काय करायला बघा की ब्राझील म्हणतंय की आम्ही आमच्या हद्दीत असणारं जे काही फॉरेस्ट आहे ॲमेझॉन आम्ही तोडणार, आम्ही सुद्धा काय करणार, इंडस्ट्रियलायझेशन करणार आहे. बाकीच्या देशांनी काय केलं, आपापल्या देशांनी तोडून टाकलेलं आहे. अशा करत आपण काय करालोय की जे फॉरेस्ट कट करालोय, याचा परिणाम काय झालाय की आम्हाला प्युअर ऑक्सिजन मिळणार काय नाही. त्यानंतर वॉटर, आम्ही काय करतोय, इंडस्ट्रियलायझेशन झाल्यामुळं जी वेस्ट वॉटर आहे कारखान्यामध्ये त्याच्यावर प्रोसेसिंग करत नाही आणि डायरेक्ट आम्ही सोर्समध्ये, रिव्हरमध्ये, सीमध्ये रिलीज करतोय. एअर पोल्युटेड व्हाले, सॉरी वॉटर पोल्युटेड व्हाले, इंडस्ट्रियलायझेशनमुळं एअर पोल्युशन व्हाले. आणि हे सर्व सिस्टीम कोण करून द्याले? इको सर्व्हिसेस आम्हाला द्याले. आम्ही मात्र काय करूया, त्याच्यामध्ये छेडछाडी करून त्यामध्ये आम्ही बदल करून आणायचा प्रयत्न करायला लागले. तर आपल्या समोर बघा, या ठिकाणी एक पिरॅमिड ट्रायंगल दिसत आहे. काय काय सांगते? रेग्युलेटिंग, काय काय रेग्युलेट करायला? एअर, वॉटर, सपोर्टिंग न्यूट्रिशन सायकल आहे, प्रोव्हिजिंग आहे, फूड, फायबर मिळते, कल्चर. ठीक आहे, आपल्या बुकमध्ये हे सर्व कंटेंट डिटेलमध्ये दिले आहे, तेच पॉईंट आपण डिस्कस करूया. बघा, द मिलियन्स इकोसिस्टम असेसमेंट टू रिपोर्ट 2005, 2005ला एक रिपोर्ट आलाय. इको सर्व्हिसेस आर बेनिफिट पीपल ऑप्टेन फ्रॉम इकोसिस्टम सर्व्हिसेस ॲज फॉलो. तर इकोसिस्टम कडनं ह्युमन बिंग काय करते की प्रोडक्ट मिळून घ्याले, ते त्याच्या युजफुल आहे. पहिला कुठला आहे बघा, सपोर्टिंग सर्व्हिसेस इन्क्लूड सर्व्हिस सच ॲज न्यूट्रिएंट सायकल, प्रायमरी प्रोडक्शन, सॉइल फॉर्मेशन, हॅबिट प्रोव्हिजन, पॉलिनेशन, मेंटेन बॅलन्स ऑफ इकोसिस्टम. तर म्हणणार या ठिकाणी आम्हाला काही समजलं नाही. काय म्हणते बघा की सपोर्टिंग, आपल्या लाईफला जे काही सपोर्ट करणार काय काय पाहिजे बघा, न्यूट्रिएंट सायकल पाहिजे, कार्बन सायकल पाहिजे, नायट्रोजन सायकल पाहिजे, वॉटर सायकल पाहिजे,
बरोबर ना, पाण्याशिवाय तर काही चालणार नाही, माहिती आहे आपल्याला. जलचक्र. प्रायमरी प्रोडक्शन कोण द्याले? प्लांट, डिफरंट काइंड ऑफ द्याले. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ सॉइल कोण बनवते? एक चट्टान असते, एक डोंगर असते, डोंगर त्याच्यावर काय होते? वेदरिंग होते आणि त्याचा हळूहळू या ठिकाणी सॉइल बनते. लक्षात ठेवा 2.5, मी काय म्हणतोय 2.5 सॉइल बनण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 800 इयर लागतात. त्यानंतर बघा हॅबिटेट, जे काही ऑर्गॅनिझम आहेत त्यांना तिथं राहण्यासाठी निवारा द्यायचं काम कोण करते? इकोसिस्टम करते. पॉलिनेशन, की पोलन ग्रेन जे आहे काय होला? पॉलिनेशन व्हायला पाहिजे आणि पॉलिनेशन मुळेच इव्हॉल्युशन होते. लक्षात ठेवा. हे काय आहे? सपोर्टिंग सर्व्हिसेस आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट पॉइंट बघा आपण, तर काय दिलंय बघा? प्रोव्हिजिंग काय सांगते बघा? की प्रोव्हिजिंग सर्व्हिसेस इन्क्लूड फूड. आज इतके पॉप्युलेशन आहे ह्युमन बिंग, लक्षात ठेवा. तर ह्या सर्वांना अन्न कुठून मिळणार? सर्व शेतीवर अवलंबून नाही आहे. ओशन आहे, समुद्र जे आहे त्या समुद्रामधले सी फूड जे फिश म्हणते ना, फिश फॉर एक्झाम्पल प्रोटीन जास्त आहे असं म्हणते. तर ह्याच्यावर सुद्धा काही आहे, संपूर्ण ह्युमन जे आहे बऱ्याचशी लोकसंख्या ही सी फूडवर आहे. रॉ मटेरियल, आम्हाला टिंबर पाहिजे, लाकूड पाहिजे आम्हाला. त्यानंतर काय आहे? फ्यूल, इंधन पाहिजे. हे सर्व कोण द्याले? सर्व्हिसेस मिळाल्या. जेनेटिक रिसोर्सेस, तुम्हाला माहित असेल की बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून आपण बीटी बिंजर, माहिती आहे, बॅसिलस थोरेंजी, बीटी कॉटन, टॉमॅटोच्या व्हरायटी, ग्रीन हाऊस, हे सर्व जे कंटेन आहे हे सपोर्टिंग कोण द्याले? इकोसिस्टम द्याले. ऑर्नामेंटल सोर्सेस, जे काही दागिने स्वरूपात सोर्सेस आहेत, फर्स आहे, फिदर आहे, ऑर्किड आहे, बटरफ्लाईज आहे, हे सर्व जे कंटेन कोण द्याले? या ठिकाणी प्रोव्हिजन मध्ये पाहायला मिळते. रेग्युलेटिंग सर्व्हिसेस इन्क्लूड कार्बन सिक्विशन्सी. कार्बन सायकल आपण बघितलंय, बरोबर आहे की कार्बन सायकल मध्ये याचा रिझर्वायर कोण आहे? सी. ओशियन मध्ये काही आहे? रिझर्वायर आहे. समुद्रामध्ये 71% कार्बन डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये आहे. जर ऍटमॉस्फिअर मध्ये थोडी कमतरता असेल तर तिथून कार्बन घेतला जातो. हे कार्बन्स आहे. प्रेडेटेशन रेग्युलेट प्रे पॉप्युलेशन. बघा काय म्हणते? शिकार आणि शिकारी, प्रे आणि प्रेडेटर. समजा एक फॉरेस्ट आम्ही तयार केले, रिझर्वायर तयार केले, तुम्ही बघितलास ना, रिझर्वायर अभय अरण्य म्हटलं, आणि तिथं काय केलं की फक्त आम्ही हरिण, डिअर तिथं रिलीज केल्या, टायगर सोडलाच नाही. काय होईल की इतकं डिअरची, इतकी हरणाची पॉप्युलेशन एवढी होईल की तिथील सगळा ग्रास संपून जाईल. मग आम्हाला काय करायला पाहिजे? तिथे एक टायगर रिलीज करायला पाहिजे, आणि त्यामुळं प्रेड आणि प्रेडिटर यांचा बॅलन्स राहील. आणि हे कोण काम करतंय? इकोसिस्टम करतंय. डिटॉक्सिफिकेशन, जे काही पॉइझन आहे, पॉइझनस लेवलचे कमी केले जाते. बघा की जे वॉटर आहे, फॅक्टरीमधलं जे वॉटर आहे ते रिव्हरमध्ये सोडल्यानंतर रिव्हर काय करते? त्याचं डिटॉक्सिफिकेशन करते ना, मिसळून घेते. किंवा आपलं लिव्हर ह्युमन लिव्हर माहिती आहे डायजेशनमध्ये काय करते? डिटॉक्सिफिकेशन करते. त्यानंतर प्युरिफिकेशन वॉटर अँड एअर, पेस्ट कंट्रोल. एअर काय करायचं? प्युरिफाय करायचे आहे. वॉटर प्युरिफाय करायचे आहे. पेस्ट कंट्रोल. आज बघा तुम्ही म्हणता या ठिकाणी 2 मिनिट लक्ष द्या, मी सांगतो काय तर. आज या ठिकाणी की कोरोनाच्या व्हायरसमुळे सगळं जग काय आहे? बंद आहे. आणि ह्या काळामध्ये अर्थनं, पृथ्वीने काय केले? स्वतःला प्युरिफाय करून घेतलं. बघा की भारतामध्ये बघा गंगा साफ करण्यासाठी हजारो रुपये काय केले? खर्च केले जात होतं. परंतु आज बघा जे गंगा जी आहे एकदम शुद्ध झाल्या, यमुना एकदम शुद्ध झाल्या. आज सराउंडिंग एन्व्हायरमेंट एकदम क्लीन आहे. हे एन्व्हायरमेंट स्वतः करते, स्वतःला काय कर क्लीन करून घेतलेलं आज आपल्याला दिसते बघा, एअर वगैरे. आणि ह्युमन बिंग जे ऍक्टिव्हिटी आहेत, या ह्युमन बिंगच्या ऍक्टिव्हिटी काय करायला? या एन्व्हायरमेंटवर अफेक्ट करायला.
एन्व्हायरमेंट आपल्याला सर्व्हिसेस द्याले, परंतु आपण ह्युमन ऍक्टिव्हिटीनं त्या सर्व्हिसेसलाच काय करतोय, आम्ही खराब करतोय. लक्षात. महात्मा गांधींनी एक वाक्य सांगितलंय की इन्व्हायरमेंट प्रत्येक व्यक्तीला पुरेल इतकं फूड देऊ शकते, पण लालची आपण म्हणते ना ग्रीडी, जर लोक जर ग्रीडी असेल तर त्यांना सर्वांना हे फूड मिळणार नाही. लक्षात. तर हा जो कंटेंट आहे एक ऐकण्यासारखा बऱ्याचसारखा आहे. इकोसिस्टम सर्व्हिसेस काय काय सर्व्हिस देते बघा. एक दिले सपोर्टिंग सॉइल फॉर्मेशन, बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता, प्रायमरी प्रोडक्शन अँड हॅबिटेट. प्रोव्हिजन मध्ये काय आले, फूड, फायबर मिळणार मला, वूड मिळणार, क्लीन वॉटर, मेडिसिन. आणि रेग्युलेटिंग मध्ये क्लायमॅट रेग्युलेशन, क्लायमॅट काय करायचं, रेग्युलेट करायचं आहे. पॉल्युशन क्रॉप करायचं आहे. स्टोर कार्बन करायचं आहे, कंट्रोल फ्लोटिंग. आणि लास्ट आहे कल्चर. कल्चर जरा बघूया आपण. इन्स्पिरेशन, रिक्रिएशन, एज्युकेशन अँड एस्थेटिक हे कंटेंट आपण पाहूया. कल्चर सर्व्हिसेस इन्क्लूड कल्चर. आपले जे कल्चर जे आहे हे महत्वाचं लक्षात ठेवा. आणि स्पिरिटिकल, हिस्टॉलॉजिकल, रिक्रिएशन एक्सपिरियन्स, सायन्स, एज्युकेशन, थेरपेटिक, इन्क्लुडिंग ॲनिमल आणि असिस्टिव्ह थेरपी. की इन्व्हायरमेंट जे आहे ते आपल्याला काय माहिती असेल बघा की वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन देत असते आणि याचं कल्चरिंग केलं जाते. आणि याचा फायदा आपण या ठिकाणी डायग्नोसिस मध्ये करतोय, निदान म्हणतोय आपण या ठिकाणी. एखाद्या डिसीजवर या ठिकाणी डायग्नोसिस करण्यासाठी आपण वापरला जातोय. हे सर्व कल्चर जे आहे ते या ठिकाणी एन्व्हायरमेंट मधून बाहेर मिळते. दिसते का बघा या ठिकाणी कल्चर व्हॅल्यू दिसते का बघा आपण जरा. माझ्या मते इतकं क्लिअर दिसणार नाही तरी प्रयत्न करा. काय दिले बघा, दिसते. हा. तर कल्चरमध्ये बायोफिजिकल डोमेन सांगितलंय, इन्व्हायरमेंट स्पेस, कल्चर प्रॅक्टिकल, कल्चर गुड्स, कल्चर इकोबेनी आणि आयडेंटिफिएट एक्सपिरियन्स अँड कॅपॅसिटी. तर हा जो कंटेंट जो आहे थोडंसं तुम्हाला तेवढं समजून घेतलं तरी चालेल. नेक्स्ट पॉइंट बघा. फॉलोइंग आर द मेन इकॉलॉजिकल सर्व्हिसेस. कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस बघा. फिक्सेशन ऑफ ॲटमॉस्फिअर CO2 अँड रिलीज ऑफ O2 म्हणजे फोटोसिंथेसिस आर मोस्ट इम्पॉर्टंट सर्व्हिस प्रोव्हाइड बाय इकोसिस्टम. इकोसिस्टम काय करते बघा की प्लांट, ग्रीन प्लांट आहे, काय करतात, सनलाईट ऍब्सॉर्ब करतात आणि फोटोसिंथेसिस करून फूड तयार करतात. ग्लुकोज C6H12O6. मला एक क्वेश्चन आन्सर सांगा बघू. प्लांटनं फोटोसिंथेसिस केल्यानंतर जे फूड आहे ते ग्लुकोज फॉर्ममध्ये तयार केलं. स्टोर कोणत्या फॉर्ममध्ये करते, कोणत्या फॉर्ममध्ये स्टोर करणार, बरोबर आहे, स्टार्च. मग त्यानंतर प्लांट ट्रान्सपोर्ट फूड कोणत्या फॉर्ममध्ये करणार, काय असणार आन्सर, सुक्रोज. हे तिन्ही MCQ महत्वाचे. तर ठीक आहे. तर फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी, फोटो ॲटोट्रॉपस, फोटो मीन्स लाईट, लाईट वापरून या ठिकाणी फोटोसिंथेसिस करते. केमिकल वापरलं तर केमोसिंथेटिक. रिलीज O2 बाय प्रोडक्ट. O2 not only purify air but also used for respiration by the all aerobes. तर काय सांगितले बघा की आपल्याला माहिती आहे की प्लांट जे आहे ते फोटोसिंथेसिस करतात. सनलाईट मिळालं, क्लोरोप्लास्ट आहेत, क्लोरोफिल पिगमेंट आहेत, CO2 आत आला आणि ग्लुकोज तयार केलं. आणि एअर आहे ते प्युरिफाय केलं. आणि एअर प्युरिफाय करते असं नाही, तर ह्या ऑक्सिजनचा वापर ऑर्गॅनिझम रिस्पायरेशनसाठी करतात. म्हणजे किती महत्वाचं काम या ठिकाणी फोटोसिंथेसिस झाले. प्लांट काय करायला, तुम्हाला फूड पण देते, ऑक्सिजन पण देते. आणि आम्ही प्लांटला काय करतोय बघा की थोड्याशा एरियासाठी आम्ही प्लांट काय करतोय, कट करतोय. लक्षात ठेवा, आज अशी कंडिशन आहे, एन्व्हायरमेंट वाचवायला पाहिजे. डायव्हर्सिटी कमी व्हाल्या, प्लांट कमी व्हाल्या. तुम्हाला माहित असेल की फॉरेस्ट सुरुवातीला 70% होतं, 17% जंगल होतं जगामध्ये, वर्ल्डमध्ये. आज 7%, 7% रिमेन राहिले. आणि या 7%ला जर तुम्ही धक्का दिला
तर तुम्हाला काहीच मिळणार नाही. कारण फॉरेस्ट म्हणजे प्लांट काय देतंय? ऑक्सिजन देतंय, फूड देतंय, आणि आम्ही काय करतोय? त्याच्या सर्व्हिसवर आम्ही डिपेंड आहोत. त्यानंतर बघा, पॉल्युशन ऑफ प्लांट ब्रॉट अबाउट विंड, वॉटर, अदर बायोटिक एजन्सी इज ऑल्सो इम्पॉर्टंट इको सर्व्हिसेस विदाउट विच देअर विल बी नो क्रॉप. सगळ्यात महत्वाचं पॉलिनेशन माहिती आहे का बघा, की जे पोलन ग्रेन आहेत ते स्टिग्मावर डिपॉझिट व्हायला पाहिजे. मेल गॅमेट हा फिमेल गॅमेटकडे जायला पाहिजे, आणि यासाठी जाण्यासाठी तो काय करतोय? वॉटर, बायोटिक आणि अबायोटिक या दोन्हीपैकी कॅरियरचा उपयोग करतोय. आणि हा पोलन ग्रेन त्या स्टिग्मावर डिपॉझिट झाल्यानंतर काही काय बनले जाते? की फर्टिलायझेशन घेऊन नवीन प्लांट बनले जाते. तुम्हाला या ठिकाणी इन्सेक्ट काय बघा, मधुमक्खी, हनीबी माहिती आहे, मध गोळा करायला जाते. मध गोळा करणं काम आहे, पण तो नेचरने तिला काय म्हटलंय काय, की हे जे पोलन ग्रेन आहे एका फुलावरून दुसऱ्या फुलाकडे पाठव, आणि यालाच म्हणतो आपण पॉलिनेशन म्हणतोय. पॉलिनेशन शिवाय क्रॉप बनणार नाही, लक्षात ठेवा. समजा इन्सेक्ट पॉलिनेटर करणारे जर गायब झाले तर तुम्हाला क्रॉप पाहायला मिळणार नाही. हे सर्व जे आहे ते महत्वाचं कंटेंट आहे पॉलिनेशन. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, मी दिले बघा, दिसते का बघा? पॉलिनेशन एक या ठिकाणी फ्लावर आहे, हा फ्लावर आहे. फ्लावर मध्ये अँड्रोशियम मेल, गायनोशियम फिमेल, माहिती आहे आपल्याला. मेल गॅमेट तयार झाला, फिमेल गॅमेट तयार झाला. तर हे जे मेल गॅमेट आहे, पोलन आहे, तो काय केलाय की या हनीबी हे कॅरियर आहे पॉलिनेटर, दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर डिपॉझिट केली, आणि तिथं फर्टिलायझेशन झालं. डबल फर्टिलायझेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ एन्झोस्पर्मिक प्लांट, बरोबर आहे. आणि त्यानंतर काय केलं? नवीन असं प्लांट आहे या ठिकाणी बनलं गेलं. थ्रो काय सांगितलं बघा, द व्हॅल्यू ऑफ सच सर्व्हिसेस ऑफ बायोडायव्हर्सिटी इज डिफिकल्ट टू डिटरमाइन. की इकोसिस्टम इतकं आम्हाला सर्व्हिसेस द्याले त्याचा आम्ही पैशामध्ये मोज करू शकत नाही. सीम रिस्पॉन्स टू थिंक दॅट बायोडायव्हर्सिटी शुड बी कॅरी हेल्पली प्राइस टॅग. बघा, इकोसिस्टम काय द्याले? एअर देते, वॉटर देते, फूड देते, सर्व सपोर्टिंग द्याले. हे जे पैशामध्ये आपण मोजमाप करू शकत नाही, बरोबर आहे. तर अशा बायोडायव्हर्सिटीला, इकोसिस्टमला जपणूक ठेवायचं काम आपलं आहे बघा. काय होईल बघा, की जर आपण असंच वागत राहिलो तर म्हटलं जाते ना की काही वर्षानं पेट्रोल मिळणार नाही. मग आपल्या पुढची पिढी काय म्हणणार? तुम्ही आमच्यासाठी काय ठेवले? पेट्रोल ठेवला नाही, पाणी शुद्ध ठेवला नाही, एअर शुद्ध ठेवला नाही, जंगल ठेवला नाही, आम्ही कसं सर्वाइव्ह करणार? लक्षात ठेवा, ही डायव्हर्सिटी जी आहे, थिंक करायची, विचार करा. थिंक दॅट बायोडायव्हर्सिटी कॅरी, व्यवस्थित आपण काय करायला पाहिजे? यूज केली पाहिजे, कन्झर्वेशन केलं पाहिजे. बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता असं म्हटलं जाते. बायोडायव्हर्सिटीला काय म्हटलं जाते? जैवविविधता असं म्हटलं जाते, आणि त्याचं कन्झर्वेशन झालंच पाहिजे. तर आपल्यासमोर एक इमेज आहे बघा. एक ह्या ठिकाणी काय दिसते बघा, एक दोन भाग दिसत आहे. की एका पार्ट मध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी काय दिसते बघा, ग्रीन दिसायला, ही सगळा भाग ग्रीन दिसायलाय आणि हा नाही. तर काय केलंय? ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळं ही जी हरियाली होती ह्याला आम्ही आता नष्ट केलंय. एक फॉरेस्ट, हे फॉरेस्ट आहे, आणि फार्म शेतीसाठी काय केलं, याला आम्ही तोडलं आणि ह्याला काय केलं, इथं आम्ही क्रॉप घेतलं. पण ती डायव्हर्सिटी बघा, ही इथं फ्लावर आहेत, इथे इन्सेक्ट असतील, हे सर्व काय ना डिस्ट्रॉय झालं ना. तर अशा प्रकारे आपण काय केलोय की बायोडायव्हर्सिटी आम्ही काय केलोय, संपवत चाललेलो आहोत. तर या ठिकाणी आपला ह्या ठिकाणी टॉपिक ह्या ठिकाणी क्लिअर होते की श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी आपल्या लॉकडाऊन पिरियडमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना की त्यांना घरी आराम करायला नको, त्यांनी अभ्यासात राहावं म्हणून असं आम्ही लेक्चर काय करतोय, अपलोड करत असतोय. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काय करू शकताय की ह्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब केला तर मी आणखी छान छान व्हिडिओ, याला आपण लेक्चर म्हणा, व्हिडिओ नको,
तर छान छान देईन की तुम्हाला सीईटी काय करता येईल, पूर्ण करता येईल.